देशातल्या एकूण कोरोनाग्रस्तांपैकी 58% रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत। 1 एप्रिलपासून देशभरात लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आणि यात 45 वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण केलं जात आहे। मात्र सद्यस्थितीमध्ये 25 वर्षांवरील तरुणांच्या लसीकरणाला परवानगी द्यावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केंद्राकडे केली आहे। तर 18 वर्षांवरील तरुणांच्या लसीकरणासाठी IMAने परवानगी मागितलेली आहे आणि त्यात महाराष्ट्रामध्ये 3 दिवस पुरेल इतकाच लसींचा साठा शिल्लक असल्याचं समोर आलंय। केंद्र सांगताय की लसींचा तुटवडा नाहीये, मग अडचण कुठे आहे? राजकीय हेवेदाव्यांचा फटका आहे का आणि त्यात सरसकट लसीकरणाचा विचार केव्हा होणार? पुढाकार कोण घेणार? अनेक प्रश्न आहेत। चर्चा आपल्याला करायची आहे। या चर्चेमध्ये आपल्यासोबत सहभागी होणार आहेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, त्याच्यानंतर शिवसेनेचे आमदार नीलम गोरे, याच्यानंतर आपल्यासोबत बालरोगतज्ञ डॉक्टर अमोल अन्नदाते सुद्धा आहेत आणि वैद्यकीय पत्रकार संतोष आंधळे सुद्धा आपल्यासोबत आहेत। यांच्यासोबत आपल्याला चर्चेला सुरुवात करायचीच आहे। मात्र तत्पूर्वी या संदर्भातला एक छोटासा रिपोर्ट आपण पाहूयात। कोरोनाला रोखण्यासाठी लस ही प्रभावी उपाययोजना आहे। राज्यामध्ये वेगानं लसीकरण सुद्धा सुरू झालं, पण त्याच वेळी राज्याभोवतीचा कोरोनाचा विळखाही घट्ट झाला। काल राज्यामध्ये 55,000पेक्षा जास्त कोरोना रुग्णांची नोंद झाली। देशातल्या एकूण रुग्णांपैकी 58% रुग्ण हे महाराष्ट्रातले आहेत। कोरोनाबाधित रुग्णांचं सरासरी वय हे 20 ते 40 या वयोगटातलं आहे आणि त्यामुळेच आता राज्यामध्ये सरसकट लसीकरण सुरू व्हावं अशी मागणी प्रत्येक स्तरातून होतीये। पण सध्या राज्यामध्ये केवळ 3 दिवस पुरेल इतकाच लसीचा साठा आहे। त्यामुळे सरसकट लसीकरण करायचं झालं तर लसीचा जास्त पुरवठा करण्यासाठी पुन्हा केंद्राला साकडं घालावं लागेल। मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लसीकरणासाठी 25 तर इंडियन मेडिकल असोसिएशननं 18 वर्षांची मर्यादा सुचवली आहे। पण सरसकट लसीकरणासंदर्भातले आंतरराष्ट्रीय नियम आणि वैज्ञानिक पातळीवर हे शक्य नाही असं केंद्र सरकारकडून सांगण्यात येत आहे। एकीकडे जो बायडन सरसकट लसीकरणाची घोषणा करण्याची शक्यता असताना आपलं घोडं नेमकं अडतंय कुठं? सरसकट लसीकरण करताना नेमकी आव्हानं काय? लॉकडाऊन विरोधात आंदोलन सोपं आहे, पण सरसकट लसीकरण करावं यासाठी आंदोलन कोण करणार? जागतिक आरोग्य दिनाला याचीच चर्चा करूया आजच्या माझा विशेषमध्ये। चर्चेला सुरुवात करताना मला सुरुवातीलाच जायचंय प्रवीण दरेकर यांच्याकडे। दरेकरजी, आता ब्रेकवर जाण्यापूर्वी आम्ही एक बातमी चालवलेली होती आणि त्याच्यावर आम्ही आमचे दिल्लीमध्ये प्रतिनिधी प्रशांत कदम यांचं लाईव्ह सुद्धा घेतलेलं होतं। बातमी ही होती की निम्मी लोकसंख्या आहे गुजरातची, मात्र तरी सुद्धा केंद्राकडून गुजरातला किती लसी देण्यात येतात तर 77 लाख आणि महाराष्ट्राला 81 लाख लसीचे डोस देण्यात येतात। महाराष्ट्राच्या वाट्याला ही सापत्न वागणूक का? एक लक्षात ठेवा, सगळ्यात पहिल्याचं महाराष्ट्र आणि केंद्र हा जो वाद उभा करायचा प्रयत्न आहे ना, त्यातनाच बऱ्याच वेळेला विसंवाद होतोय आणि अनेक अडचणी निर्माण होतात। आता 5 एप्रिल पर्यंत महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून हे कोण सत्ताधारी पक्ष करतंय? आज आपण आता तुम्ही सांगितलं 81 लाख, 5 एप्रिल पर्यंत 1,06,00,000 लसीचे डोस महाराष्ट्राला मिळालेले आहेत। आपल्या माहितीसाठी सांगतो, आणि त्यातले 81,21,332 एवढं नागरिकांना लसीकरण झालंय। त्यातले 18 लाख डोस अजून शिल्लक आहेत वृषाली। आता मला सांगा, या ठिकाणी सांगतात की रोज क्षमता आपल्याकडे आहे 3 लाखाची, म्हणजे आज 18 लाख शिल्लक आहेत। 2 दिवस गेले पकडलं तरी 3-4 दिवस चालेल एवढा साठा आपल्याकडे उपलब्ध आहे। 6 दिवस आज 6 लाख लसीकरण डोस देण्याची 6 दिवस चालेल क्षमता आपल्याकडे अजून उपलब्ध केलेली नाहीये। माझं म्हणणं आहे की या ठिकाणी सरकारनं केंद्राशी सुसंवाद साधत आम्ही त्याच्या बरोबर आहोत। लसीकरण 100% त्या ठिकाणी डोस येणाऱ्या 4-5 दिवसात त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले जातील। परंतु सरकारचं असं चाललंय, स्वतःला कुठलीही गोष्ट जमली नाही की गुजरातचं काय झालंय, कर्नाटकचं काय झालंय। अरे मग इतर राज्यांकडे बोटं जेव्हा दाखवता तेव्हा इतर राज्यांनी या पॅन्डेमिक स्थितीमध्ये जे काही त्या ठिकाणी पॅकेजेस दिली, काही चांगल्या गोष्टी केल्या, त्याच्या संदर्भात आपण बोलत नाहीत। यांच्यात कुठल्याही गोष्टीची एकवाक्यता दिसत नाहीत, भांबावलेले आहेत। आता बघा, IMA सांगता 18 वर्षाच्या वरचं, राज्याचे आरोग्य मंत्री सांगतात 18 वर्षाच्या वरचं, मुख्यमंत्र्यांनी 2 दिवसापूर्वी स्टेटमेंट दिली 25 वर्षाच्या पुढे लसीकरण करा। म्हणजे नेमका काय, कोणाला आली लहर की आकडा सांगायचा की त्याकरता लस उपलब्ध करणं, समन्वय साधणं, याही काही गोष्टी आहेत ना। आज सकाळी जे राज्याचे आमचे विरोधी पक्ष नेते देवेंद्रजींनी सांगितलं की माध्यमांशी काय बोलता, माध्यमांच्या माध्यमातून केंद्राशी काय संवाद साधता। आता जर अनिल देशमुख आपल्या स्वतःवर बाळंत आल्यानंतर
हेलिकॉप्टरनी स्पेशल विमानाने दिल्लीला जाऊन बसले ना स्वतःसाठी. का ना एखादा राज्याचा एक जबाबदार अधिकारी, एखादा मंत्री दिल्लीत जाऊन बसत, इथे आम्हाला तात्काळ लसी पाहिजेत, त्या ठिकाणी इथं चित्र निर्माण करायचं, केंद्र देत नाही, ठीक केंद्र आहे, आपण देत नीलमताईंना नाही. विचारूया. म्हणजे आपलं दरेकरजी, सगळं आपण आपल्याला नीलमताईंना विचारूया. दाखवण्यासाठी- नीलमताई, प्रयत्न कुठेतरी तोकडे पडतात लसी केंद्रातून महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी? दरेकर यांचाच प्रश्न आहे हा. मला असं म्हणत आहे की महाराष्ट्रामध्ये सुद्धा केंद्राचे मंत्री आहेत, प्रकाश जावडेकर आहेत, पियुष गोयल आहेत, भरपूर खासदार आहेत, शिवसेनेचे खासदार आहेत, भारतीय जनता पक्षाचे आहेत, सगळ्या पक्षांचे खासदार आहेत. पण महत्वाचं म्हणजे केंद्रीय मंत्री महोदय दुसरा भाग तुम्हाला सगळ्यांना आज वाचलेला आहे आपण की गुजरातमध्ये कोर्टाला सांगायची वेळ आली की मोठ्या प्रमाणामध्ये आरोग्य हो, आपल्याकडे जेव्हा असांतांनी समजावून सांगतोय की निर्बंध करा, तर त्याच्यावरती सातत्याने टीका चालू आहे. तिसरा भाग असा, महाराष्ट्र हे अत्यंत वेगाने शहरीकरण होणारं राज्य आहे, हे आपण विसरता कामा नये. आणि म्हणून इथे मजूर वर्ग संवाद माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे प्रत्येक पंतप्रधानांच्या बैठकीमध्ये जे स्वतः मुद्दे मांडतात त्याच्यानंतर त्याच्याबद्दल जाहीर आभार सुद्धा मानतात. असं नाहीये की केल्यावरती उल्लेख त्याचा केलेला नाहीये. 45 पर्यंत अट शिथिल करा याच्याबद्दलचा निर्णय केंद्र सरकारने स्वीकारला, त्याच्याबद्दल जाहीर आभार मानले आहेत आणि आभार मानणं आमचं कर्तव्य आहे. पण असं आहे की नुकतीच बघा कामगारांच्या प्रश्नावर 3 मंत्र्यांबरोबर मी बैठक घेतली होती, आरोग्य मंत्री, कामगार मंत्री आणि परिवहन मंत्री. तर तिथे सरसगट ज्या ट्रेड युनियन्स आहेत काम करणाऱ्या, त्यांनी अशी मागणी केलेली आहे की तुम्ही कामगार वर्गाला सुद्धा सरसगट उपलब्ध लस करून दिली तर आपोआपच लॉकडाऊन किंवा निर्बंध आणि आर्थिक नुकसान या गोष्टी होणार नाही. आणि म्हणून प्रश्न सगळा असा आहे की राजेश टोपे जेव्हा सांगतायत, जाहीर माध्यमात सांगायचं म्हणजे ते माध्यमात काही ते असत्य बोलायची काही सवय आम्हाला नाहीये, त्याच्यामुळे माध्यमात सांगितलं म्हणजे ते कमी प्रतीचं आहे आणि त्याच्यावर औपचारिक लिखाण किंवा औपचारिक संवाद होत नाहीये असं अजिबात नाहीये. आरोग्य सचिव डॉक्टर प्रदीप व्यास प्रत्येक बैठकीमध्ये या मुद्द्यांवरती केंद्र सरकारशी जसं बोलतात तसं आरोग्य मंत्री बोलत असतात, माननीय मुख्यमंत्री बोलत असतात. परंतु प्रश्न असा आहे की तुम्ही जी विसंगती आहे, तर आमचे प्रवीण दरेकर विरोधी पक्षनेते विधान परिषदेतलेच ते किती चतुर आहेत बघा बरं. तुम्ही प्रशांत कदमांच्या बातमीपत्राचा उल्लेख केला, त्याच्यावर त्यांनी बरोबर अनुल्लेखाने मारलं की गुजरातची लोकसंख्या महाराष्ट्रापेक्षा कमी असून त्यांना जास्त लस का. दुसरं आपण एक विसरतोय केंद्र सरकार की मुंबई हे एक आर्थिक केंद्र आहे, ते खिळखिळ झालं की सगळ्या महाराष्ट्रावर परिणाम होतो. त्याचबरोबर मोठ्या शहरांच्या मध्ये डोसींचा जसं डोस कमी आहेत तेवढीच ग्रामीण भागामध्ये सुद्धा डोसची आवश्यकता आहे. आणि केंद्राच्या बरोबर राज्य सरकारला खोटं बोलण्याचं काही कारणच नाहीये. त्यामुळे तुमचा प्रश्न असा आहे की जो पुढाकार कुणी घ्यायचा, तर मला साधी गोष्ट अशी वाटते की केंद्राचे प्रवक्ते म्हणून राज्य सरकारला सातत्याने कुठेतरी ते कसं खोटं बोलतात हे दाखवण्यापेक्षा हर्षवर्धन आणि बाकीचे जे केंद्रीय मंत्री आहेत यांच्याकडे देवेंद्रजी फडणवीस, प्रवीण दरेकर यांनी पुढाकार घ्यावा आणि राजेश टोपे आणि सगळ्यांनी मिळून तिथे जाऊन मांडणी करायला काही लसींचा तुटवडा राज्यामध्ये आहे. राज्य सरकारकडून असं सांगितलं जात आहे 3 दिवस पुरेल इतकाच लसींचा साठा शिल्लक आहे. केंद्र एकीकडे म्हणतंय की लसींचा कुठल्याही प्रकारचा तुटवडा नाही, मग राज्यामधले विरोधी पक्ष नेते, विरोधक जे आहेत, भाजप जे आहेत, ते मागणी का करत नाही, ते पुढाकार का घेत नाही? चर्चा आपल्याला सुरू ठेवायची. एक छोटासा आपण ब्रेक घेऊया. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एबीपी माझा. आपण पाहता एबीपी माझा. आमच्याकडे लसींचा तुटवडा आहे, 3 ते 4 दिवस पुरेल इतकाच लसींचा साठा सध्या शिल्लक आहे. त्याच्यामुळे केंद्रानं लवकरात लवकर मदत करावी अशी मागणी राज्य सरकारची आहे. केंद्राकडून महाराष्ट्राच्या वाट्याला जवळपास 71 लाख लसी ज्या आहेत ते देण्यात आलेल्या आहेत आणि केंद्राकडून सर्वतोपरी मदत जी आहे ती महाराष्ट्राला केली जाते असं केंद्राचं म्हणणं आहे, भाजपचं म्हणणं आहे. मात्र हे सर्व काही पाहता सध्याचा तरुण वर्ग जो आहे तो फरफटला जातोय, कारण त्यांच्यासाठी अजूनही लसीकरण हे सुरू झालेलं नाहीये. 3ऱ्या टप्प्यातलं लसीकरण हे 1 एप्रिलपासून सुरू झालंय, ते 45 वयोगटातल्या पुढच्या लोकांसाठी सुरू झालेलं आहे. मात्र तरुण वर्गाचं काय, सरसकट लसीकरण हे केव्हा सुरू होणार, त्याच्यासाठी कोण पुढाकार घेणार, त्या अनुषंगाने ही चर्चा करण्याचा प्रयत्न आहे. मला अन्नदाते यांच्याकडे जायचं आहे. डॉक्टर, वैज्ञानिक दृष्ट्या सरसकट लसीकरण हे किती महत्वाचं आहे? आता आपण ज्या स्टेजवर आहोत वृषालीजीत, आपण तुम्ही सांगितलंच की जवळपास 57% केसेस या महाराष्ट्रात आहेत देशाच्या, पण लसीकरणामध्ये आपला सहभाग 10% आहे. हा आकडा वाढवण्यासाठी
आपल्याला सरसकट लसीकरण आज नाही तर उद्या करावंच लागणार आहे. हा. आणि हे निर्णय आपण जितके लवकर घेऊ तितक्या आपल्यासाठी चांगलं आहे. पण याच्यासाठी फक्त सरसकट लसीकरण करून चालणार नाही, तर आपल्याला केंद्राकडून लसीचा पुरेसा साठा उपलब्ध असणं आणि त्याच्यासोबत राज्याचा वेग असणं ते करायचं. तुम्ही हा. सरसकट लसीकरण कराल, पण मागच्या टप्प्यामध्ये झालेल्या लसीकरणाची परिस्थिती काय याचा आढावा कोण घेणार? 45 पर्यंतच्या किती मतदारसंघांमध्ये किती लोक किती आमदारांकडे हे रिपोर्ट्स आहेत की आपल्या भागामध्ये काय टक्केवारी झाली? मी सांगतो तुम्हाला, 3 महिन्याचं जे टार्गेट आहे 45च्या पुढच्या लोकांसाठीचं, त्याच्यापैकी आपण 1% टार्गेट अजून पूर्ण केलेलं नाही. आरोग्य कर्मचाऱ्यांचं आपण फक्त 45% लसीकरण केलंय, तेही टप्पे राहिलेले आहेत. तर मला वाटतं की ह्या दोन्ही गोष्टींचा बॅलन्स आणि मी आता जेव्हा जेव्हा तुम्ही माझ्याकडे याल, मी अशा काही सूचना सांगेल की ज्या तातडीने आपण केल्या तर उद्यापासून हे प्रश्न सुटतील. पण ज्या उपस्थित नेत्यांना ते ऐकण्याची आणि त्याचे इम्प्लिमेंटेशन, त्याचं उदाहरणार्थ पहिली गोष्ट जी आपण 12 मार्चला एबीपी माझा विशेष मध्येही सांगितली होती, प्रवीणजी तुम्ही हे ऐका आणि या गोष्टी तुम्ही केंद्रापर्यंत का पोहोचवत नाही? म्हणजे 3-3 महिने हे निर्णय व्हायला का वेळ लागतोय मला कळतच नाही. अहो, तुम्हाला डोस जर पुरवायचे असतील तर साधी गोष्ट आहे की 2 डोस मधलं अंतर 8 आठवड्यांच्या ऐवजी तुम्ही 12 आठवडे करा. 8 आठवड्यांमध्ये 70% इम्युनिटी येते, 12 आठवड्यांमध्ये 90% येते. आणि दुसरा डोस जो आहे इतरांचा तो रद्द करून पहिला डोस जरी मिळाला तरी इम्युनिटी सुरू होते, मृत्यू टळतो ना. आम्ही 12 मार्चला सांगितलं की 4 आठवडे अंतर ठेवू नका, कमी डोसेस आहेत 8 आठवडे ठेवा. 3 महिने काय करताय केंद्र? का त्यांना काय ते म्हणजे हे ऐकत नाहीत, बघत नाहीत? थिंक टँक हा फक्त पक्ष वाढवण्यासाठी नसतो, तो जनहितासाठी, अशा वैज्ञानिक गोष्टींसाठी असावा लागतो. आणि मला वाटतं देवेंद्रजी असू द्या, प्रवीणजी असू द्या, अहो तुम्ही थेट एका फोनच्या अंतरावर आहात, अमित भाई किंवा मोदीजी, तुम्ही या गोष्टी का करत नाहीत, सांगत नाहीत? अजूनही करा, 12 आठवडे अंतर करा. नीलमताई तुम्हालाही सांगायचंय, माननीय मुख्यमंत्र्यांना सांगा की 12 आठवड्यांचं अंतर केल्याने आपला डोस आपल्या जे हातात आहेत ते लगेच वाढतील. कारण काही जिल्हे, 3-4 जिल्हे, नागपूरमध्ये दुसऱ्या डोस साठी काही जिल्ह्यांकडे आता डोसच उरलेले नाहीयेत. अशा लोकांनी ते अंतर वाढवण्याचा आदेश आपण राज्याच्या लेवलवर करू शकतो. आणि मला तुमचं असं म्हणणं आहे की राज्य सरकार सुसंवाद ठेवत नाहीये, मग विरोधी पक्ष म्हणून तुम्ही तरी सुसंवाद ठेवा, जेणेकरून हे प्रश्न सुटतील. दरेकरजी, माझा आवाज पोहोचतोय? हा, मला विचारलं. हो. नाही, निश्चितपणे त्या अन्नदाते डॉक्टरांच्या माहितीसाठी सांगतो की एवढे आम्ही त्या ठिकाणी बेफिकीर निश्चितपणे नाही. देवेंद्रजींनी या आठवड्यामध्ये 3दा केंद्रातले आरोग्यमंत्री, गृहमंत्री आणि पंतप्रधानांशी सुद्धा या विषयावर चर्चा केली. लसीकरणाच्या संदर्भात जे काही वेगाने महाराष्ट्राला देणं होईल त्याच्यामध्ये देवेंद्रजीचं म्हणणंच कारणीभूत असणार आहे. एक गोष्ट अन्नदात्यांच्या म्हणण्यातली या ठिकाणी मला मान्य आहे की त्या ठिकाणी आज आपल्या लोकसंख्येच्या आधारे त्या ठिकाणी असणारे डोस त्या ठिकाणी कमी पडतायत, ही वस्तुस्थिती आहे. परंतु माझं असं म्हणणं आहे की ही वस्तुस्थिती आहे की गुजरातला जे डोस दिले त्याची आकडेवारी आपण जी काय 80 लाखाची सांगितलीत, आपल्याकडे 1,06,00,000 डोस दिलेत. त्याच्यामुळे आपण इतर राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्राला जास्त त्या ठिकाणी डोस दिलेले आहेत. आता आपल्याकडे जास्त लोकसंख्या आहे, डोसची आवश्यकता आहे, त्याच्यामुळे स्वाभाविकता केंद्राकडून येणारे जे डोसचं प्रमाण आहे ते कमी पडतंय. परंतु देश म्हणून पाहत असताना शेवटी त्यांना सगळ्या राज्यांकडे त्या ठिकाणी पाहावं लागतं. आणि त्याच्यामुळे मला वाटतं केंद्राकडे निश्चित आम्ही आग्रह करू, तो करतोय. परंतु जरा राज्य सरकारने पण थोडा सुसंवाद साधायला कुठे यांचा इगोनी अहंकार कारणीभूत होतो? म्हणजे तुम्ही विरोधी पक्षाशी संवादच साधणार नसाल, केंद्राकडे एका बाजूला डोसची मागणी करणार आणि दुसऱ्या सेकंदाला केंद्रावर टीका करायला सुरुवात करणार, दूषणं द्यायला सुरुवात करणार. जरा सौहार्दाचं वातावरण चांगलं असेल तर मला वाटतं या गोष्टी लवकर होतात आणि नीट होतात. आणि त्याच्यामुळे कोरोनाच्या संकटात विरोधी पक्षाला आवाहन करायचं की कोरोना संकट आहे, राजकारण करू नका, आपण एकत्रितपणे काम करूया. आणि ॲट द सेम टाइम आपण त्या ठिकाणी केंद्राला दोष द्यायचा, राजकारणाचे आपलं काम सुरू करायचं. मला वाटतं अशा प्रकारच्या दुटप्पी भूमिका लोकांना कळतात. मला सांगा ना, आज 6 लाख डोस देण्याची क्षमता आहे का?
उद्या 6 लाख डोस देण्याची क्षमता आहे का तर की नाही? राज्य सरकार केंद्रासोबत कुठल्याही प्रकारचा सुसंवाद ठेवत नाहीये. जेवढी गरज आहे त्या संदर्भात केंद्रासोबत कुठल्याही प्रकारचं पाऊल त्यांच्याकडून टाकलं जात नाहीये. मग तुम्ही तरी पुढाकार घ्या, तुम्ही केंद्राकडे जा, केंद्रामध्ये तुमची सत्ता आहे, तुम्ही सांगा की महाराष्ट्रामधली परिस्थिती काय आहे. तुम्ही पुढाकार घेतला तर लोकांच्या मनामध्ये तरी तुमच्याविषयी आणखीन चांगली भावना निर्माण होईल की प्रत्येक मुद्द्यावर भाजप जनहितार्थ आम्ही लोकांसाठी रस्त्यावर उतरलेलो आहोत, लॉकडाऊन नको आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत, पुण्यामध्ये PMPML सुरू ठेवा ती बंद करू नका यासाठी रस्त्यावर उतरलेले आहेत. गिरीश बापट स्वतः रस्त्यावर उतरलेले होते. मग या मुद्द्यासाठी तुम्ही रस्त्यावर का नाही उतरत? लस मिळणं ही गरज आहे, ही आताची गरज आहे. मग तुम्ही त्यासाठी वाटतं मला भाजप ऐकलं स्वतःहून नाही, का आता पुढाकार मी- घेत नाही? तुम्ही मला वाटतं आता मी जे काय बोललो ते कानाडोळा केलं की ऐकलं नाहीत नाही, मला मी माहित अजिबात नाही. कानाडोळा केलेला देवेंद्रजी नाहीये. फडणवीस साहेब तीनदा या विषयासंदर्भात हा. हा मग जराच ऐकून घेत जा. देवेंद्र फडणवीस साहेब तीनदा आरोग्य मंत्र्यांशी अमित भाईंशी बोलले. याचा अर्थ काय? सुसंवाद आहे, मागणी आहे ना, की याचा अर्थ आम्ही काहीच केलं नाही. राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी केलेली मागणी 2,20,00,000 डोसची केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी मान्य केली. हे आपल्याला माहित आहे का? आणि ती मान्य करण्यासाठी देवेंद्रजींनी त्या ठिकाणी भूमिका घेतली. हे आपण सांगत नाही. केवळ त्या ठिकाणी केंद्रावर ढकलायचं आणि राज्य सरकार आपल्या भूमिकांपासून त्या ठिकाणी शेकडो मैल दूर जातंय याच्यावर बोलायचं नाही. आज लॉकडाऊनच्या बाबतीत रस्त्यावर उतरलोय. का रस्त्यावर उतरलोय? आमची काय भूमिका होती, काय मागणी होती की आज तो व्यापारी आहे, तो छोटा व्यावसायिक आहे, आज त्याच्यासाठी व्यवस्था करा काहीतरी. केवळ आमची मागणी नव्हती. पृथ्वीराज चव्हाण त्यांच्या सरकारमधल्या घटक पक्षाचे नेते की 5,000 रुपये अकाउंटमध्ये टाका. आज त्यांनी कामगार गावावरनं बोलवलेत. आज धंदे बंद आहेत. आज त्यांना उपासमारीची वेळ येते. सलूनच्या त्या ठिकाणच्या लोकांनी सलून चालू नयेत म्हणून आत्महत्या केल्या आहेत. बरोबर आहे. मग हे आम्ही बोललो तर आम्ही राजकारण करतो, तर आम्ही रस्त्यावर उतरतो. आणि ज्या सरकारची नैतिक जबाबदारी आहे ते सरकार त्या ठिकाणी काहीच करत नाही, केंद्रावर ढकलतंय, ते आम्ही त्या ठिकाणी मुख गिळून सहन करायचं. ठीक आहे. संतोष आंधळेजी, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही तिघांचं सुद्धा म्हणणं ऐकलेलं आहे. डॉक्टर अमोल अन्नदाते, नीलम गोरे, दरेकर, तुमचं काय म्हणणं आहे? मला वाटतं ऋषाली, हा जो प्रश्न आहे ना, हा शास्त्रीय दृष्टिकोनातून बघितला गेला पाहिजे. राष्ट्रीय जेव्हा आरोग्यावरती आणीबाणी येते त्यावेळी आपण कुठल्या विषयावरती कसं भाष्य केलं पाहिजे हे सगळ्यांनी तर ठरवलं गेलं पाहिजे. जेव्हा आपल्या आरोग्याची आणीबाणीची परिस्थिती उद्भवलेली आहे, लसीकरण ही काळाची गरज झालेली आहे. खरं तर आरोग्य हा राज्याचा मुद्दा असतो, पण ह्या पॅन्डेमिक काळामध्ये हे सगळे अधिकारी केंद्र शासनाला प्राप्त होतात आणि केंद्र सरकार त्याचं नियोजन सगळ्या देशभरात करत असतं. लसीकरण सरसकट का व्हावं याच्या मागे काहीतरी शास्त्रीय मुद्दे आहेत आणि शास्त्रीयला आधार आहे. लोक सांगतात WHO तर आपल्याला हवाला देत आहेत केंद्राची लोक. त्याच्यापेक्षा आपल्याकडे शिखर संस्था इंडियन मेडिकल असोसिएशन ज्याच्यामध्ये लाखो डॉक्टर्स त्यांनी स्वतःशी मागणी केली की सरसकट लसीकरण व्हायला पाहिजे. सध्याच्या काळामध्ये सगळ्यात मोठा जो संसर्ग होतोय हा तरुणांना झालेला आहे. आपल्याकडे काय होतंय, केवळ आपण ह्याच्याकडे राजकीय दृष्टिकोनाकडून बघतोय, केंद्राने काय केलं किंवा राज्य काय करतंय किंवा गुजरातला किती लस मिळाला ह्याच्याशी आमचं काही घेणं देणं नाही. नागरिक म्हणून आम्हाला लस कधी मिळणार हा सर्वसामान्यांचा प्रश्नाचं उत्तर इकडे पाहिजे. आज जर तुम्ही बघितलं तर 21 ते 40 वयोगटातील सगळ्यात मोठा आकडा हा करोनाबाधितांचा आहे. देशातली 60% जनता करोनाबाधित आहे, ती महाराष्ट्रामध्ये आहे. मी तुम्हाला उद्या सांगतो, जर आज केवळ 45च्या माझी अट असल्यामुळे, इथे लसीकरणाची अट असल्यामुळे जर उद्या काही तरुण दगावले, केवळ लस उपलब्ध असून लस न दिल्यामुळे दगावले, तर याची जबाबदारी कोणावर? एका बाजूला टिमक्या वाजवायच्या की वॅक्सिनेशनचा हब असणारा देश आमचा भारत आहे, आम्ही अख्ख्या जगाला लस पुरवतोय, पण त्याच वेळी त्याच देशाच्या एका राज्यात 60% रुग्ण करोनाबाधित आहे. त्या राज्यावरती अशी वातात का येते? आज त्या राज्याचे आरोग्यमंत्री किंवा राज्याचे मुख्यमंत्री यांच्यावरती ही वेळ काय येते आहे की त्यांना ओपन मीडियासमोर येऊन सांगावं लागतं की आमच्याकडे 12 लाख डोस उपलब्ध आहे. ही अत्यंत गंभीर आणि भयावह परिस्थिती आहे. आणि ज्या पद्धतीने करोनाबाधितांचे आकडे वाढत आहेत यामुळे ही परिस्थिती अशी आणखीन भयावह जाणार आहे. माझं मत आहे, जसं दरेकरजींनी सांगितलं की केंद्र सरकारकडे ते स्वतः देवेंद्रजी पाठपुरावा घेत आहेत, याबद्दल त्यांचं कौतुक आणि अभिनंदन. पण आणखीन तुम्हाला काय रेटा लावता आला तर त्यांनी तो लावला पाहिजे, कारण शेवटी आपल्या या राज्याचे नागरिक सगळ्यात जास्त भरले गेलेले आहेत. आणि उद्या तुम्हाला सांगतो ही संख्या वाढत जाणार आहे. काल 55,000 होती, दिवसागणिक ही संख्या 5 ते 10,000 वाढते. आणि याचा विस्फोट कधी होईल कळणार तुम्हाला. आजचा जो तरुण आहे हा दुष्ण देतोय की आमच्याकडे आज लस उपलब्ध आहे, आम्ही जगाला लस वाटतोय, पण मला लस घ्यायची वेळ तर मला सांगतात की तुला 45 वय आहे का तुझं? म्हणजे आता ह्याच्यावरती विनोद निर्माण झाले, मीम्स निर्माण झालेत. लोकांनी सांगितले की मला आता लस घ्यायची पण मी त्या वयोगटात बसत नाही.
अत्यंत वाईट परिस्थिती आहे. माझं मत आहे या देशातील राज्यातील सगळ्यांनी आपण एकत्रपणे ह्याचा मुकाबला केला पाहिजे. म्हणजे मला केंद्राला दोष द्यायचा नाही, मला राज्याला दोष द्यायचा नाही, मला कुणालाच दोष द्यायचा नाही. मला सर्वसामान्य नागरिकांचं म्हणणं फक्त आपल्या समोर मांडायचं आहे बरोबर. की ते अत्यंत हवालदिल झालेले आहेत, त्यांच्यासाठी काहीतरी करा. लसीकरण सरसकट होणे ही काळाची गरज आहे. आणि तुम्हाला माहिती करता सांगतो की अमेरिकेमध्ये 19 एप्रिलपासून जो बायडन राष्ट्राचे अध्यक्ष आहेत अमेरिकेचे, त्यांनी आता सांगितले सरसकट लसीकरण करा. ज्या देशामध्ये वैद्यकीय दृष्टीने आपण बघत असतो की CDC नावाची त्यांच्याकडे यंत्रणा आहे, ती म्हणते आमच्याकडे सरसकट लसीकरण करू शकतो, तर आपल्या राज्याच्या केंद्र सरकारचा आरोग्य विभाग कसं काय सांगतो की आम्ही सरसकट लसीकरण करू शकत नाही? जे फक्त जास्त रिस्कमध्ये त्यांना आपण लसीकरण करू. अहो आमच्या तरुण पण रिस्कमध्ये आज जाऊन बघा, आकडेवारी बघा, तुम्हाला लक्षात येईल. देशाचा अर्थचक्र जो आहे तो तरुणच चालवतोय, मात्र त्यालाच आता लस मिळत नाहीये. त्याच्यामुळे सरसकट लसीकरण हे केव्हा सुरू होणार? खरंच हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मला माहिती आहे नीलम गोरे यांना याविषयी काही बोलायचं आहे, मात्र एक छोटासा ब्रेक घेण्याची वेळ झालेली आहे. ब्रेक नंतर मी नीलम गोरे यांच्याकडे जाणार आहे. पाहत रहा ABP माझा. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहताय माझा विशेष. शेवटचा सेगमेंट आहे, वेळ अत्यंत कमी आहे. मला चारही मान्यवरांकडे जायचं आहे. मला सुरुवात करायची नीलम गोरे यांच्यापासून. नीलम गोरेची नीलमताई, सरसकट लसीकरणासाठी आता पुढाकार घेतला जाणार का? कारण सरसकट लसीकरण ही आताची काळाची गरजच म्हणावी लागेल. निश्चितपणाने जे काही आमचं जास्ती सातत्याने आमचा केंद्र सरकारकडे संवादाचा प्रयत्न असतो तो आम्ही सगळ्या मार्गाने वापरण्याचा प्रयत्न जरूर करू. स्वतः माननीय मुख्यमंत्री यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी सुद्धा उद्धव साहेबांनी संपर्क केलेला आहे. आणि या सगळ्या मुद्द्यांवरती मला असं वाटतं की तरुणांना खरं असं लस मागण्यासाठी एक आकांत करायला लागावा हेच फार चुकीचं आहे. इतर देशांची 17 देशांची आकडेवारी मी सगळ्यात जात नाहीये, पण किती टक्के लस मिळाली आहे लोकांना ते जर का पाहिलं तर अमेरिका सारख्यामध्ये 19%, तर ब्राझील सारख्या देशात 2%, तर भारतामध्ये फक्त 0.8% आपली पॉप्युलेशन ही लसीने कव्हर्ड आहे. आणि उलट इतर देशांमध्ये तरुण मुलं येत नाहीत पुढे सिनियर सिटीजनना मिळावी, तर घरोघर फोन करून त्यांना कॅच करतायत. त्यांनी तिथे व्हॅक्सिन हंटर्स असे ग्रुप केलेले आहेत तयार की जेणेकरून व्हॅक्सिन मध्ये त्यांच्या लोकसंख्येला सामावून घेतलं जाईल. मला असं सरळ दिसतं आहे की केंद्र सरकारचं पॉलिटिक्स ऑफ एक्सक्लुजन वगळायचं काही राज्यांना आणि त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची. आणि मग शेवटी ती राज्य तर काय करणार, विनंती करण्यापलीकडे दुसरं काहीच करू शकत नाही. आणि मग ती आम्ही मिळवून दिली. त्याच्यामध्ये अगदी सर्टिफिकेटवरती स्वतःचा फोटो छापण्यापासून या गोष्टी करतायत. ठीक आहे, करा, पण ते करताना ग्रेसफुली, काही समोरच्याचा सन्मान ठेवून, मानवी अधिकारांचा विचार ठेवून करा, एवढीच अपेक्षा आहे. ठीक आहे, पॉलिटिक्स थोडंसं आता या प्रकरणामध्ये थोडंसं बाजूला ठेवणं फार गरजेचं आहे. आणि लसीकरण हे सर्वांपर्यंत पोहोचावं याच्यासाठी आपण काय करू शकतो ते पाहणं गरजेचं आहे. दरेकरजी, सरसकट लसीकरणासाठी तुम्ही काही पाठपुरावा करणार का? 100% सरसकट लसीकरणाच्या संदर्भात पाठपुरावा करणारच. तशा प्रकारचं बोलणं माननीय देवेंद्रजींचं केंद्राशी सुरू आहे. फक्त मला याचंच दुःख आणि खंत वाटते की एका बाजूला राजकारण करायचं नाही बोलायचं, आणि पुन्हा आता नीलमताईंच्या बोलण्यातनं केंद्रातली लोक पॉलिटिक्स ऑफ एक्सक्लुजन, राज्यांना वगळायचं असं राजकारण करते सांगायचं. म्हणजे मला वाटतं अशा प्रकारच्या ज्या भूमिका आहेत ना, राजकारण करायचं नाही बोलायचं आणि प्रत्येक टप्प्यावर राजकारण करायचं, यातनं जरा बाहेर येण्याची सरकारच्या मंडळींना आवश्यकता आहे. आणि सुसंवाद जेवढा जास्त होईल तेवढं मला वाटतं निर्णय पटापट होतील, निर्णय गतीनं होतील. आणि त्याच्यामुळे मला वाटतं राजकीय सगळी पादत्रानं बाजूला ठेवून जरा आपण सगळ्यांनी एकत्रितपणे काम करूया. म्हणजे सांगायचं, केंद्राकडे मागणी करायची, आम्हाला हे हवंय, आणि मागणी संपली की दुसऱ्या सेकंदाला केंद्राला शिव्यांची लाखोली व्हायची, त्यांच्या सर्टिफिकेट वरचे फोटो काढायचे. किमान या प्रकरणामध्ये तरी, या मुद्द्यावरून तरी कुठल्याही प्रकारचं राजकारण होऊ नये हीच अपेक्षा आहे. सर्वांनी एकत्र येऊन पुढाकार घ्यावा आणि लोकांपर्यंत लसीकरण, प्रत्येक व्यक्तीचं लसीकरण कशा पद्धतीने होईल यावर जर आपण फोकस केलं तर फार गरजेचं आहे, कारण हीच आताच्या काळाची गरज आहे. अमोल अन्नदातेजी, मी पटकन सूचना देतो अगदी 30 ते 40 सेकंदात. मला वाटतं की ज्या प्रकार तुम्हाला जे विरोधी पक्षातले राज्यातले नेते आहेत, प्रवीण दरेकरजी असू द्या, देवेंद्रजी असू द्या, आणि केंद्रातले नितीन गडकरी जे आहे, प्रकाश जावडेकर जे आहे, आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी दार बंद करून बसून शांततेत हे ठरवावं की भाजपच्या राज्यातल्या नेत्यांनी आम्ही दिल्ली सांभाळतो, तुम्ही महाराष्ट्र सांभाळा, काळजी करू नका, आम्ही लस कमी पडू देणार नाही. जे क्रायटेरिया आहे, अहो प्रवीणजी किंवा नीलमताई, आम्ही सांगितलेल्या सूचनांची अंमलबजावणी व्हायला 3-3, 4-4 महिने लागतात आणि लाखो लोकांचे जीव जातायत. अहो, तू कोणाच्या घरातलं कोणी गेलंय का मला माहित नाही, तसं होऊ नये. निर्णय प्रक्रिया जी आहे ती वेगानं झाली पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. आंधळेजी,
बेसिकली मी पहिल्यांदा आता दरेकरजींच्या तोंडातून ऐकलं की सरसकट लसीकरणासाठी ते पुरावा करणार आहेत. यासाठी त्यांचं अभिनंदन आणि आपल्या राज्याच्या तर्फे मी तुमचं अभिनंदन करतो, कारण सरसकट लसीकरण होणं हीच माननीय मुख्यमंत्री राज्याचे त्यांची पण हीच म्हणणं आहे, निलमताईंचं पण तेच म्हणणं आहे आणि त्या सगळ्यांच्या मागण्याला तुम्ही पुष्टी देताय हे खरंच गौरवास्पद आहे. जर असं लसीकरण झालं सरसकट लसीकरण तर इथला तरुण वर्ग निश्चितच संरक्षित होईल, कारण लसीमुळे संरक्षण मिळणारं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. लस सुरक्षित आहे ह्याच्यावर एन्डोर्समेंट झालेली, शिक्कामोर्तब झालेलं आहे आणि ह्या लसीकरणासाठी जर सर्वजण प्रयत्न करत असतील तर माझ्या मते आरोग्यदायी महाराष्ट्र आपण पुढच्याच महिन्यात बघू शकतो आणि आपल्या या कोरोनाच्या ज्या काही महामारीला आहे त्याला आळा घालण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. नक्कीच अपेक्षा करूयात की पुढच्या महिन्यापर्यंत थोडंसं चित्र जे आहे ते पॉझिटिव्ह होईल, खऱ्या अर्थानं पॉझिटिव्ह होईल. राजकारणासाठी अनेक मुद्दे आहेत, मात्र किमान या प्रकरणामध्ये तरी राजकारण होता कामा नये. तुम्ही काय दिलं, आम्ही काय दिलं, तुम्ही काय सांगितलं, आम्ही काय केलं, या मुद्द्यांवर चर्चा न करता लस महाराष्ट्रामध्ये कशी पोहोचेल, प्रत्येकापर्यंत लस कशा पद्धतीनं पोहोचवली जाईल, सरसकट लसीकरण हे केव्हा सुरू होईल यावर फोकस करणं फार महत्त्वाचं आहे. तुम्ही सर्व मान्यवरांनी या चर्चेसाठी आपला अमूल्य वेळ दिला त्याच्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद. आणि आता आपण कार्यक्रमाच्या शेवटी पोल पाहणार आहोत. आम्ही लोकांना प्रश्न विचारलेला होता की सरसकट लसीकरणासाठी आता आंदोलनाची वेळ आली आहे का, तर होय म्हणतायत 62% लोक, नाही म्हणतायत 38% लोक. जनकौलाचा आदर राखून या चर्चेमध्ये आपण इथेच थांबतोय. पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.